आज मसाले भात करणार आहे, झटकीपट 10 मिनिटामध्ये तयार. आपल्या स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. रेसिपीला सुरुवात करू. 3 चमचे तेल टाकलेले आहे. तुम्ही अर्धं तूप किंवा अर्धं तेल बी टाकू शकता. हे खडे मसाले घेतलेले आहेत. 2 तेजपत्ते, 1 छोटा चमचा जिरे, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग टाकल्यात, 1 चक्री फुल घेतलेलं आहे. तेलामध्ये चांगले 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मसाले आपले चांगले फ्राय होते. ते झाले की त्यामध्ये 2 कांदे घेतले, उभे कापून घेतलेत पातळ कांदे, ते टाकून घ्यायचे. आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायचं 1 चमचा. आणि गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं कांद्याला आणि अद्रक लसूण पेस्टला परतून घ्यायचं. 2 टमॅटो घेतले, असं मिडियम साईजचे टमॅटो चांगले लाल बघून घ्यायचे. आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं लवकर टमॅटो मऊ होते. टमॅटो मऊ झाला आहे, त्यामध्ये पावडर मसाला टाकायचा, 1 छोटा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनिया पावडर, लाल तिखट टाकणार आहे 1 चमचा, आणि गरम मसाला टाकायचा 1 छोटा चमचा. चांगलं फ्राय करून घ्यायचं टमाट्यांमध्ये, कांद्यामध्ये. आणि ह्या मसाला भाताला जास्त करून मसाले पण लागत नाही, कमी मसाल्यामध्ये छान असा भात तयार होते. आता भाज्या टाकून घ्यायच्या. गाजर घेतलेलं आहे, असं गाजर थोडं मोठंच कापून घेतलेलं, एकदम बारीक कापायचे नाही तर भाज्या भातामध्ये टाकताना. बटाटे घेतलेले आहेत, 2 शिमला मिरची, फ्लावर घेतलेला आहे ना, वाटाणा घेतलेला आहे. भाज्या टाकले की 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं फ्राय करून घ्यायच्या. आणि फ्राय झाले की त्यामध्ये 2 चमचे दही घेणार आहे. दही फेटून घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही आहे. दही टाकल्यामुळं मसाला भात आपला खूप छान लागतं खायला. आणि दही पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे तांदूळ घेतले, 2 वाटे तांदूळ आहेत, 2 ते 3 पाण्याने धुवायचे, 15-20 मिनिटं भिजत ठेवायचे. आपण जे रेग्युलर तांदूळ वापरतात ते घ्यायचे, किंवा कोणते घेतले तर चालतात. तुकडं तांदूळ घेतलं तर भिजत घालायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे. आणि तांदूळ टाकले की लगेच पाणी टाकणार नाही, याला चांगलं हलवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. मग त्यामध्ये पाणी टाकणार. 2 वाट्या तांदूळ आहे तर 3.5 वाट्या पाणी टाकणार आहे मी. कुकरमध्ये करायचं म्हणजे की पाणी कमीच लागत आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 1 चमचा लिंबाचा रस टाकायचं. लिंबाचा रस टाकल्यामुळे आपला भात असा मोकळा होते. कोथिंबीर टाकली बारीक कापलेली, पुदिन्याचे पानं, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि कुकर लावायचा, लो ते मिडियम गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या. आणि भात झाला की लगेच झाकण उघडायचं नाही आहे, थंड होऊन द्यायचं आणि मग काढायचं. किती मस्त छान आपला मसाला भात तयार झालेला आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.